नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी असेल, पदवीधर असेल तर नक्कीच ॲप्लिकेशन करू शकणार आहात. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहणार आहोत. तुम्हाला वेतन किती भेटणार आहे, मेन म्हणजे आजपासून म्हणजे 4 सप्टेंबर 2024 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. आपल्याकडे जाहिरातसुद्धा आहे, ऑफिशियल पेजेस आहेत. संपूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. अर्जाची फी आहे का नाही, अर्जाची पद्धत काय असणार आहे, वेतन किती भेटणार आहे, परमनंट जॉब आहे, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ॲप्लिकेशनची लास्ट डेट काय आहे, नोकरीचे ठिकाण, सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. त्यानंतर जे योजनाच असतात, नवीन योजना आलेल्या आहेत त्याच्याबद्दल सविस्तर माहिती असते आपल्या चॅनलवरती. गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, IT रिलेटेड जॉब्स असू द्या, सर्व माहिती अपडेट्स आपल्या चॅनलवर असतात. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे त्या पाहून घेऊया. सो इथे देवगिरी नगरी सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून अपडेट आलेली आहे. पदभरती आहे 2024-25. आजपासून रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात झालेली आहे. क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन सांगितलेलं आहे. तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे सुरू होऊन जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी पहिल्यांदा आधार नंबर, कन्फर्म आधार नंबर करून घ्यायचा आहे. फर्स्ट नेम तुमचं कन्फर्म फर्स्ट नेम करून घ्यायचं आहे, मिडल नेम, लास्ट नेम आणि हॉल तिकीटवरती कोणतं नाव प्रिंट व्हायचं आहे ते नाव, हे सर्व येऊन जाणार आहे. मोबाईल नंबर, अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर ईमेल ID कन्फर्म करायचा आहे आणि व्हेरीफाईड डिटेल्स करायचं आहे. अशी 1 बाय 1 सर्व स्टेप्स घेऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे जाहिरात बघून घेऊया. पदभरती कशाची आहे, रिक्रुटमेंट आहे बघा. देवगिरी नगरी सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगर कोणत्या पदासाठी आहे, लिपिक या पदासाठी इथे भरती असणार आहे. संपूर्ण माहिती या PDF मध्ये आहे, आपण 5 मिनिटात समजून घेऊया. सो वयोमर्यादा इथे 18 सप्टेंबर 2024ला वय कमाल 35 वर्षापेक्षा अधिक नसावे हे सुद्धा सांगितलेलं आहे. 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. एकूण 60 जागांसाठी आहे, लिपिक पदासाठी आहे. शिक्षण पाहूया. कोणतीही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी, संगणकाचे तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक असणे ही गरजेचं आहे. म्हणजे पदवीधर किंवा पदव्युत्तर किंवा पदवी झाले तरी चालणार आहे, कोणत्याही शाखेतून झाले तरी चालणार आहे. असं कंपल्सरी नाही की तुमचं सायन्सच व्हायला पाहिजे किंवा आर्ट व्हायला पाहिजे आहे, कॉमर्स व्हायला पाहिजे, कोणत्याही शाखेतून चालणार आहे. त्यानंतर संगणकाचे तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे आहे, तसेच तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषेचे ज्ञान पाहिजे आहे. प्रशिक्षण कालावधीत एकत्रित वेतन 15,000 रुपये प्रति महिना, म्हणजे तुमचं ट्रेनिंगमध्ये तुम्हाला 15,000 रुपये प्रति महिना देण्यात येईल व काम समाधानकारक वाटल्यास बँकेचे कायमसेवेत काम सामावून घेतलं जाईल असं सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे परमनंट जॉब आहे, पहिल्यांदा तुम्हाला ट्रेनिंग दिले जाणार आहे. अर्ज करण्याचे वेळापत्रक सांगितलेलं आहे बघा. आजपासून सुरुवात झालेली आहे सकाळी 11 वाजता आणि 18/9/2024 18 सप्टेंबर 2024 पर्यंत लास्ट डेट असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. रजिस्ट्रेशन करताना स्वतःचा आधार नंबर, नाव, वडिलांचं नाव, आडनाव, वैध असलेले मोबाईल नंबर, ईमेल ID हे सर्व रजिस्ट्रेशन प्रक्रियामध्ये पूर्ण करायचं आहे. युजर ID आणि पासवर्ड विसरले तर संकेतस्थळावर फॉरगेट युजर ID पासवर्ड करून पुन्हा मिळवता येईल. आता पद निवडणे, अर्जदाराचे पद निवडून पुढे जावे. वैयक्तिक माहिती भरायची आहे. त्यानंतर एज्युकेशन क्रायटेरिया तुमचा आहे ते फिल करायचं आहे. अनुभव माहिती असल्यास ते करायचं आहे. नसेल तर तुम्हाला स्किप बटनवरती क्लिक केलं तरी सुद्धा चालणार आहे. इथे अर्जदाराचे अलीकडील नवीन पासपोर्ट चरित्राची जे आहे ते अपलोड करायचं आहे. अर्जदाराची साईन आहे ते अपलोड करायचे आहे. साईन आणि फोटोची साईज सुद्धा दिलेली आहे. 20 KB ते 100 KB पर्यंत पाहिजे आहे. त्यानंतर अर्जाची संपूर्ण माहिती, परीक्षा शुल्क ते असणार आहे ते तुम्हाला भरायचे आहे. अर्जाची प्रिंट करून परीक्षा शुल्क फिल करायचं आहे. परीक्षा शुल्क ते 700 रुपये प्लस GST 18% असणार आहे, प्लस ॲप्लिकेबल बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस, एवढे तुम्हाला हे परीक्षेचे शुल्क असणार आहे. सूचना दिलेल्या आहेत बघा. लिपिक पदाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, म्हणजे सिलेक्शन प्रोसेस ऑनलाईन परीक्षेत होणार आहे. ऑनलाईन परीक्षा ही छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येईल हे सुद्धा सांगितलं आहे. तुमची जी परीक्षा आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये होऊन जाईल. परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्यानंतर अर्ज फायनल सबमिशन केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही हे सुद्धा सांगितलेलं आहे. सर्व माहिती उमेदवाराकडे वैध ईमेल ID, मोबाईल क्रमांक असावा व निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते चालूच पाहिजे आहे, कारण तुम्हाला जे मेसेज किंवा संदेश येणार आहे, सूचना येणार आहे ते त्याच्यावरती येऊन जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आहे. तुम्हाला 700 प्लस GST प्लस बँकचे जे आहे चार्जेस, एवढी तुम्हाला परीक्षा फी असणार आहे.
15,000 ते 42,000 पर्यंत वेतन भेटणार आहे. म्हणजे 15,000 जेव्हा ट्रेनिंग सुरू असणार आहे त्यावेळेस आणि त्यानंतर तुम्ही परमनंट झाला तर पुढे सॅलरी वाढवून भेटणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अनुभवाची गरज नाही. तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. प्रायव्हेट बँक जॉब आहे. महाराष्ट्रातील सर्व उमेदवार नक्कीच अर्ज करू शकतात. 35 वर्षापर्यंत एज क्रायटेरिया दिलेला आहे. आपण जसं की पाहिलं रेग्युलर बेसिस परमनंट जॉब आहे. ऑनलाईन परीक्षेद्वारे तुमचं सिलेक्शन होऊन जाऊ शकतं. संभाजीनगर हे नोकरीचे ठिकाण असणार आहे. यामध्ये काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.